हॅलो गाईज. तर आयुष्यात आजच्या जगामध्ये आपल्याला आयुष्यात खुश राहण्यासाठी हॅपी लाईफ जगण्यासाठी फक्त 3 गोष्टी सांगते. आयुष्य जीवनात 3 गोष्टी अप्लाय करा, नक्की तुम्हाला जीवनामध्ये फरक जाणवेल. फक्त ह्याच्यामध्ये फक्त थोडीशी कन्सिस्टन्सी आणि थोडीशी हिंमत आणि थोडंसं डिसिजन घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला तो डिसिजन तुम्हाला स्वतःहून घ्यावं लागेल. पहिली गोष्ट, जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाही आहे, कोणती पण गोष्ट असू दे, मग ती व्यक्ती असो या कुठली पण गोष्टी असू दे, तर ती त्या गोष्टीचा किंवा त्या व्यक्तीचा विचार करणं सोडून द्या. बघा, त्या गोष्टीचा विचार करून, त्या व्यक्तीचा विचार करून किंवा झालेल्या गोष्टीचा विचार करून जर एखाद्या व्यक्तीमुळे आपण डिस्टर्ब होतो, एखाद्या व्यक्ती आपल्याला सोडून गेलाय, तर त्या व्यक्तीचा विचार करून आपल्या काय होणार आहे का? नाही होणार आहे. नुकसान तर आपलं होणार आहे, आपल्या लाईफचं नुकसान होणार आहे, त्याच्यामुळे आपणच सॅड होणार आहे. तुम्ही मला सांगा, आजपर्यंत तुम्ही किती वेळा सॅड झाला असाल, किती वेळा दुःखी झाला असाल, पण त्या सॅड आणि त्या दुःखी ह्याच्यामधून काय झालंय का? नाही होत. आपण आपली हेल्थ खराब करून घेतो. की ह्याच्यामधून काय झालंय का? नाही होत. आपण आपली हेल्थ खराब करून घेतो. आणि यावरनं टाइम वेस्ट, आपला टाइम वेस्ट वेगळा होतो, तो होतोच, पण त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं, आपला टाइम वेस्ट होतो, आपल्या करिअरचं नुकसान होतं, आपला चिडचिडपणा होतो, सर्व गोष्टीचं नुकसान फक्त आणि फक्त आपलं होतं, कोणाचं होत नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहे त्या गोष्टीचा विचार करू नका. दुसरी गोष्ट सांगते की जे लोक आपल्याला मान सन्मान रिस्पेक्ट देतात त्या व्यक्तींसोबत राहावा. होऊ शकतं तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट भेटत असेल, त्यांच्यासोबत राहावा. तुमच्या फ्रेंड्समध्ये तुम्हाला रिस्पेक्ट भेटत असेल, त्यांच्यामध्ये राहावा. म्हणजे ज्या लोकांशी, जे लोक तुम्हाला मान सन्मान रिस्पेक्ट देतात ना, त्याच व्यक्तींसोबत राहावा. तुम्ही ऑटोमॅटिक खुश राहाल. असं जीवनामध्ये तीच एक व्यक्ती असतं असं नाही आहे. लाईफमध्ये आपले बाकीचे पण रिलेशन असतात आणि ते खूप चांगले असतात. फक्त एवढेच असतं की आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट, आपल्या स्वप्नावर काम करा, आपल्या ड्रीमवर काम करा. आपल्याकडे जो जॉब असेल त्याच्यावर काम करा. तुमचं स्वप्न, तुमचं ड्रीम, तुमचा जॉब, तुमचा करिअर, या गोष्टीवर काम करा. आणि या 3 गोष्टी नक्की जीवनामध्ये अप्लाय करा. तुमच्या जीवनामध्ये भरपूर चेंजेस होतील आणि तुम्ही खूप खुश राहाल. फक्त थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवा आणि थोडीशी हिंमत करा आणि डिसिजन घ्या. आणि बघा, बाकीच्या गोष्टी सगळ्या चांगल्या असतात, फक्त आपण एका गोष्टीमुळे आणि आज 3 गोष्टी खराब करून ठेवतो. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना फक्त डिसिजन घ्या, थोडीशी हिंमत करा आणि जास्त वेळ लावू नका. कारण बोलतात ना की आपल्याला लवकर त्यातून बाहेर काढायचं त्या गोष्टीमधून. त्याच गोष्टीवर आपलं आयुष्य नाही घालवायचं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी 3 अप्लायमेंट करा. लाईफमध्ये भरपूर सक्सेस भेटेल तुम्हाला.